सर्वप्रथम तुमचा परिचय. मी सहस्राम मारुती कुरोटे, माजी आमदार आमगाव विधानसभा क्षेत्र. काय सांगणार आहे, आपण काँग्रेसमधून शिवसेनेमध्ये प्रवेश घेतले आहे आणि त्यानंतर आमगाव देवरी विधानसभेमध्ये शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा पहिल्यांदाच होत आहे. तर काय आयोजन आहे? आपण काँग्रेसमधून जेव्हा मी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश घेतला त्यावेळेस 20 ते 22,000 लोकांसोबत मी प्रवेश घेतला 2025ला. त्यानंतर संपूर्ण ह्या क्षेत्रामध्ये कार्यकर्त्यांची एक खेळी निर्माण केली. बूथप्रमुख बनवले, ह्या ठिकाणी शाखा बनवले आणि त्यानंतर आता पहिल्यांदाच सर्व कार्यकर्ते हे एकत्र आले पाहिजे, एक दुसऱ्याला दिसलं पाहिजे. त्याच्यातून कार्यकर्त्यामध्ये एक उत्साहाचं वातावरण निर्मिती होईल म्हणून जवळजवळ 5 ते 6,000 कार्यकर्त्यांचा मेळावा ह्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. ह्या मेळाव्याला प्रामुख्यानं महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री नामदार माननीय भरत गोगावले साहेब प्रामुख्याने ह्या ठिकाणी मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचे कैवारी, दिव्यांगासाठी झटणारे सन्माननीय बच्चूभाऊ कडू हे सुद्धा ह्या कार्यक्रमाला प्रामुख्यानं उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे सन्माननीय भोंडेकर साहेब, आमदार भंडारा मनीषाताई कांदे विधान परिषदेच्या सन्माननीय आमदार, त्याचप्रमाणे माजी मंत्री दीपक सावंत साहेब, या विभागाचे शिवसेनेचे आमचे लोकसभा प्रभारी विलास चावरी साहेब, हे अनेक मान्यवर ह्या ठिकाणी प्रामुख्यानं उपस्थित राहणार आहेत. त्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ह्या ठिकाणी शिवसेना कार्यकर्त्याचा मेळावा संपन्न होणार आहे. साहेब, यामध्ये अनेक दिग्गज लोक येत आहेत, मंत्रीसुद्धा येत आहेत MRGSचे आणि मुख्यतः ह्यामध्ये बच्चूभाऊ कडू येणार आहेत. बच्चूभाऊंनी आपली जे प्रहार संघटना आहे ते सुद्धा शिवसेनेमध्ये विलीन केली आहे. त्यामागचा काही ना काही उद्देश असेलच. ह्यामध्ये जे तुम्ही कार्यकर्ता घेतात, आदिवासी बहुल क्षेत्र आहे आणि आदिवासी बांधवांना सुद्धा अनेक समस्या आहेत. त्यांना रोजगार मिळालेले नाही, रोजगार MRGSचे आतापर्यंत त्यांच्या खात्यात पैसे गेले नाही किंवा धानाला बोनस मिळाले नाही. याबद्दल तुम्ही त्या सभेमध्ये माननीय मंत्री महोदयांना किंवा बच्चूभाऊंना कळविणार आहात? नक्कीचपणे आपल्या ह्या भागामध्ये ज्या काही समस्या आहे, शेतकऱ्यांच्या समस्या आहे, शेतमजुरांच्या समस्या आहे, बेरोजगारांच्या समस्या आहे आणि जे रोजगार हमीचे काम करणारे लोक आहे, त्या लोकांच्या अनेक ज्या समस्या आहे त्या समस्यावर मान्यवरांच्या समोर त्या सर्व समस्या ठेवणार आहोत. कारण की ह्या 1 वर्षापासून ह्या आमगाव विधानसभा क्षेत्रामध्ये रोजगार हमीचे MRGSचे एकही कामं आतापर्यंत चालू झालेले नाही. इथं प्रामुख्यानं आपला धानाच्या या ठिकाणी धान उत्पादक शेतकरी आहे. धानाचा हंगाम संपल्याच्या नंतर त्या सर्वांच्या हाताला काम मिळालं पाहिजे आणि आदिवासी बहुल असल्यामुळे गरीब आदिवासी देवरी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात राहत असल्यामुळे देवरी आणि सालेकसा तालुक्यामध्ये त्यांना दुसऱ्या रोजगाराच्या कुठलेही साधन नाही, रोजगार हमीशिवाय कुठलाही पर्याय नाही. पण ह्या वर्षी ग्रामपंचायत, संपूर्ण ग्रामपंचायत लाग असल्यामुळे इथल्या जनतेला रोजगार हमीचे काम मिळालेले नाही, हे सुद्धा मी मान्यवरांच्या लक्षात आणून देणार आहोत. तुम्ही महायुतीचे घटक आहात आणि बच्चूभाऊंनी महायुतीच्या विरोधात एक मोठा भव्य दिव्य आंदोलन केला होता कर्जमुक्तीसाठी आणि आता ते सुद्धा जे सत्ताधारी पक्ष आहे त्यामध्येच विधान परिषदेचे आमदार आहेत. तर ते कर्जमुक्तीबद्दल काय सांगणार आहे? कर्जमुक्ती शेतकऱ्यांची 2 लाखापर्यंत सर्व सरकारनं केलेलं आहे. सरकारचं मी मनापासून खूप खूप अभिनंदन करतो, सरकारचा धन्यवाद करतो. आणि जे नियमित कर्ज परतफेड करतात त्यांना 50,000 रुपये देणार अशा प्रकारची सुद्धा सरकारच्या माध्यमातून घोषणा केलेली आहे. त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. परंतु जर इथल्या शेतकऱ्यांना, शेतमजुरांना, आदिवासींना आणि इतर समाजावर जर कुठल्याही प्रकारचे अन्याय होत असतील
त्यांना त्यांचा हक्क मिळत नसेल, अधिकार मिळत नसेल, तर त्याही पलीकडे जाऊन आम्ही इथं आंदोलनाचा पवित्रा घेऊन त्यांना न्याय देण्याचं काम मी माझ्या मतदारसंघामध्ये करणार आहोत. साहेब, एक मुख्य प्रश्न आहे. आदिवासी बहुल क्षेत्र आहे आपला विधानसभा क्षेत्र आणि हा कोरडवाहू सुद्धा क्षेत्र आहे. यामध्ये सिंचनासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार किंवा मान्यवरांना काय कळवणार? मान्यवरांना मी हे सांगणार आहोत की देवरी तालुका हा संपूर्ण कोरडवाहू क्षेत्र आहे. ह्या कोरडवाहू क्षेत्रामध्ये सिंचनाच्या व्यवस्था झाल्या पाहिजे, शेतकऱ्याच्या शेतामध्ये बोर मिळाली पाहिजे आणि विशेषतः एम आर जी एस हा एकदम चांगला डिपार्टमेंट असल्यामुळे शेतकऱ्यांना त्या विभागाच्या माध्यमातून ज्या विहिरी मिळायच्या तर विहिरीच्या ऐवजी त्यांना बोर देऊन तात्काळ त्यांना इलेक्ट्रिक कनेक्शन देऊन त्यांना पाण्याची व्यवस्था करून देण्याचं काम हे सरकारनं केलं पाहिजे. अशा प्रकारची मागणीसुद्धा मी माननीय मंत्री महोदयांच्या समोर ठेवणार आहोत. आपल्या क्षेत्रातील सर्व कार्यकर्त्यांना, जनतेला येणाऱ्या 7 तारखेच्या कार्यक्रमासाठी काय विनंती कराल किंवा काय आव्हान कराल? मी सर्व कार्यकर्त्यांना आव्हान करतो की आपण माननीय मंत्री महोदय बच्चूभाऊ कडू, आपल्याकडे आमदार महोदय ह्या ठिकाणी येत आहेत, अनेक मान्यवर मंडळी येत आहेत आणि विशेषतः आमचे मुख्य नेते एकनाथराव शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून एकनाथराव शिंदेसाहेबांपर्यंत हा मेसेज गेला पाहिजे की ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेना आहे, शिवसेनाचे कार्यकर्ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये आमगाव देवरी विधानसभेमध्ये आहेत. अशा प्रकारचा मेसेज आदरणीय शिंदेसाहेबापर्यंत पोहोचलं पाहिजे. त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपण 7 तारखेच्या कार्यकर्ता मेळाव्याला आपण उपस्थित राहावं. पुन्हा जनतेला मी एक विनंती करतो की जेही काही आपले प्रश्न असतील, ह्या ठिकाणी मंत्री महोदय येतच आहेत, तर आपण मंत्री महोदयांना निवेदन द्यायचे असतील, आपल्याला आपल्या घराने मंत्री महोदयाच्या जवळ ठेवण्यासाठी किंवा मंत्री महोदय आपल्याला काय सांगतात ते ऐकून घेण्यासाठी आपण ह्या मेळाव्याला उपस्थित राहावं ही विनंती.